नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास गुरु या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये कृष्णा या नदीवर पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये जे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते प्रश्न आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. कृष्णा नदीचा उगम कोठे झाला आहे? तर महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात राहत नसेल तर तुम्हाला ट्रिक सांगतो. काय करायचं आहे? कृष्णा महान आहे. काय म्हणायचं आहे? कृष्णा महान आहे. कृष्णा म्हणजे काय? कृष्णा नदी. आणि महान यामध्ये महावर्ण महाबळेश्वर असं लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग कृष्णा नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो, कोणत्या जिल्ह्यात होतो ते आपल्याला माहिती पाहिजे. तर पहा, कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रात होतो. महाराष्ट्रात. ओके. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात? तर सातारा जिल्ह्यात. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर या ठिकाणी महादेव मंदिराजवळ कुंड येथे होतो. लक्षात ठेवा, कोणत्या राज्यात होतो विचारलं तर महाराष्ट्र. कृष्णा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? तर सातारा. सातारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी? तर महाबळेश्वर या ठिकाणी. लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा, कृष्णा नदी कोणत्या समुद्रात मिळते? तर बंगालचा उपसागर. बंगालचा उपसागर. कृष्णा नदी आंध्र प्रदेशातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळते. लक्षात ठेवायचं आहे, कृष्णा नदी आंध्र प्रदेशातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळते. पुढे पहा, कृष्णा नदीची एकूण लांबी किती आहे? तर 1400 किमी. किती आहे? 1400 किमी. विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा नदीची एकूण लांबी 1400 किलोमीटर आहे. ती महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते. जर असा प्रश्न विचारला गेला की कृष्णा नदी किती राज्यातून वाहते, तर पहा, महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटक, त्यानंतर तेलंगणा आणि त्यानंतर आंध्र प्रदेश, म्हणजे एकूण 4 राज्यातून कृष्णा नदी वाहते. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कृष्णा नदीची मुख्य उपनदी कोणती? तर भीमा. भीमा ही कृष्णा नदीची मुख्य उपनदी आहे. विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा नदीच्या ज्या काही उपनद्या आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजे. तर पहा, भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. तुंगभद्रा कृष्णा नदीची उपनदी आहे. घटप्रभा कृष्णा नदीची उपनदी आहे. मलप्रभा कृष्णा नदीची उपनदी आहे. भीमा, तुंगभद्रा, घटप्रभा, मलप्रभा या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. पुढे पहा, कृष्णा नदीची कोणती उपनदी महाराष्ट्रातून येते? म्हणजे तिचा उगम महाराष्ट्रात होतो, ती महाराष्ट्रातून येते आणि कृष्णेला मिळते. ती कोणती नदी आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, भीमा. कृष्णा नदीची कोणती उपनदी महाराष्ट्रातून येते? तर भीमा. पुढे पहा, कृष्णा नदीवर बांधलेले कोयना धरण कोणत्या राज्यात आहे? कोयना धरण कोणत्या राज्यात आहे? तर महाराष्ट्र. कृष्णा नदीवर बांधलेले कोयना धरण महाराष्ट्रात आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग महाराष्ट्रात कोठे आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. तर कोयना धरण हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीच्या उपनदी कोयनावर बांधलेले आहे. लक्षात ठेवा, कोयना धरण हे कोयना नदीवर आहे. कोयना धरण कोयना नदीवर आहे, महाराष्ट्रात आहे, सातारा जिल्ह्यात आहे. आणि कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कृष्णा नदीची उपनदी आहे. पुढे पहा, तुंगभद्रा नदी कोणत्या 2 नद्यांच्या संगमाने तयार होते? तुंगभद्रा नदी कोणत्या 2 नद्यांच्या संगमाने तयार होते? तर तुंग आणि भद्रा. लक्षात ठेवा, तुंग नावाची नदी आहे, भद्रा नावाची नदी आहे. या 2 नद्यांच्या संगमाने तुंगभद्रा नदी तयार होते. लक्षात ठेवायचं आहे, तुंगभद्रा नदी कर्नाटकातील पश्चिम घाटात उगम पावणाऱ्या तुंग आणि भद्रा या 2 नद्यांच्या संगमाने तयार होते. पुढचा प्रश्न पहा, कृष्णा नदी किती राज्यातून वाहते? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे 4. 4 राज्य कोणकोणते आहे आपल्याला माहिती आहे. पहिलं राज्य आहे महाराष्ट्र, दुसरं राज्य कर्नाटक, तिसरं तेलंगणा आणि चौथं राज्य आहे आंध्र प्रदेश.
लक्षात ठेवा, कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या 4 राज्यातून वाहते. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पुढे पहा, नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे कृष्णा. कृष्णा नदीवर नागार्जुन सागर धरण बांधलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग ते नागार्जुन सागर धरण हे कोणत्या राज्यात आहे? लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. नागार्जुन सागर धरण कृष्णा नदीवर आहे, आंध्र प्रदेश राज्यात आहे. पुढे पहा, कृष्णा नदी कोणत्या दिशेने वाहते? तर दिशा विचारलेला आहे, तर पश्चिम ते पूर्व. कृष्णा नदी कोणत्या दिशेने वाहते? तर पश्चिम ते पूर्व. विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा नदी पश्चिम घाटात उगम पावून पश्चिम ते पूर्व दिशेने वाहत बंगालच्या उपसागरात मिळते. लक्षात ठेवा, कृष्णा नदी पश्चिम घाटात उगम पावते आणि पश्चिम ते पूर्व दिशेने वाहत बंगालच्या उपसागराला मिळते. पुढचा प्रश्न, नागार्जुन सागर धरण कोणत्या वर्षी पूर्ण झाले? तर 1967. नागार्जुन सागर धरण 1967 या वर्षी पूर्ण झाले. कोयना धरण कोणत्या वर्षी पूर्ण झाले? तर 1963. कोयना धरण 1963 या वर्षी पूर्ण झाले. कृष्णा नदी महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहते? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. तर पहा, कृष्णा नदी महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर सातारा, सांगली आणि कोल्हापूर. लक्षात ठेवायचं आहे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातून कृष्णा नदी वाहते. पुढचा प्रश्न पहा, नागार्जुन सागर धरण कोणत्या 2 राज्यांदरम्यान आहे? तर आंध्र प्रदेश, तेलंगणा. आंध्र प्रदेश, तेलंगणा या 2 राज्यांदरम्यान नागार्जुन सागर धरण आहे. पुढचा प्रश्न पहा, तुंगभद्रा धरण कोणत्या राज्यात आहे? तुंगभद्रा धरण कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये तुंगभद्रा धरण आहे. कृष्णा नदीच्या काठावर कोणती विद्युत निर्मिती योजना आहे? तर पर्याय पहा, कोयना, नागार्जुन सागर, तुंगभद्रा, वरीलपैकी सर्व. तर लक्षात ठेवायचं आहे, कृष्णा नदीच्या काठावर कोणती विद्युत निर्मिती योजना आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कोयना आहे, नागार्जुन सागर आहे आणि तुंगभद्रा आहे. पुढचा प्रश्न पहा, घटप्रभा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? घटप्रभा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कृष्णा नदीची उपनदी आहे घटप्रभा. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? पर्याय पहा, गोदावरी, यमुना, मांजरा, भीमा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे भीमा. लक्षात ठेवा, भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, भीमा नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? भीमा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? भीमा नदीचा उगम कोणत्या तालुक्यात होतो ते आपल्याला माहिती पाहिजे. पहा, भीमा नदी कोणत्या राज्यात उगम पावते? तर आपल्या महाराष्ट्र राज्यात भीमा नदीचा उगम होतो. भीमा नदी कोणत्या जिल्ह्यात उगम पावते? तर पुणे जिल्ह्यामध्ये भीमा नदी उगम पावते. मग पुणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी? तर पहा, भीमा नदी कोणत्या तालुक्यात उगम पावते? तर जुन्नर तालुका. लक्षात ठेवायचा आहे, भीमा नदीचा उगम आपल्या महाराष्ट्र राज्यात होतो. कोणत्या जिल्ह्यात? पुणे जिल्ह्यात होतो. आणि कोणत्या तालुक्यात? तर जुन्नर या ठिकाणी, जुन्नर तालुक्यात उगम होतो. यावर वारंवार पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.